कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण हळद कंद माशी ओळख व उपाययोजना याबद्दल माहिती घेणार आहोत। ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते। अळी पिवळसर असून तिला पाय नसतात। कंद माशीच्या अळ्या जमिनीतील गड्ड्यात शिरून गड्डे पोखरून खातात। प्रथम अवस्थेतील लहान अळ्या विशेषतः कोवळ्या खोडातून गड्ड्यात शिरतात। पोखरलेल्या गड्ड्यामध्ये विषाणूजन्य रोगांबरोबरच सूत्रकृमींचाही प्रादुर्भाव वाढतो। परिणामी खोड व गड्डे मऊ बनतात। गड्ड्यांना पाणी सुटून ते कुजतात। झाडांची पाने पिवळी पडतात व शेवटी पूर्ण झाड वाळून जाते। कंदमाशीच्या अळ्यांनी संपूर्ण गड्डे पोखरून फस्त केल्यामुळे शेवटी गड्ड्याची माती होते। हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। यासाठी पुढील उपाययोजना कराव्या। कंदमाशी शेतामध्ये दिसायला सुरुवात झाल्यानंतर क्विनॉल फॉस 2 मिली किंवा डायमिथोएट 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। पावसाची उघडीप न मिळाल्यास क्लोरोपायरीफॉस दाणेदार एकरी 8 किलो या प्रमाणात झाडाच्या बुंद्याभोवती पसरावे। उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावे। वेळेवर हळदीची भरणी करावी। एकरी 2 मातीची अथवा प्लास्टिकची पसरट भांडी घ्यावी। त्यात भरडलेले एरंडीचे बी 200 ग्रॅम अधिक 1.5 लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे। 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन त्यात पडून मरतात। कंदांचे नुकसान करण्या अगोदरच कंदमाशा मरत असल्याने ही विशेष प्रभावी उपाययोजना आहे। असेच नवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा। ॲपची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे।